नमस्कार, श्री स्वामी समर्थ। यंदा 2025 मध्ये महाशिवरात्री चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारीला सकाळी 11:08 सुरू होत आहे आणि ती 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 संपत आहे। महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला आपण साजरी करणार आहोत। महाशिवरात्रीच्या दिवशी निषिद्ध काळात पूजा करणाऱ्याला खूप जास्त महत्त्व आहे। असं म्हटलं जातं की सर्वोच्च ही महाशिवरात्री मानली जाते आणि महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परम तेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवर सक्रिय होते आणि या काळालाच आपण निषिद्ध काळ असं म्हणत असतो। पण जो निषिद्ध काळ असतो ना, तर त्यामध्ये हजारो पटीने शिवतत्व जे आहे ते पृथ्वीवर अवतरत असतं। म्हणून या काळामध्ये भगवान शिव शंकरांची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। तो निषिद्ध काळ 26 तारखेला मध्यरात्री 12:27 पासून सुरू होत आहे आणि या वेळेमध्ये जर तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथ वाचणे शक्य झालं तर आवर्जून वाचा आणि तो 12:27 सेवा सुरू केली आणि नंतर 1:16 नंतर संपली तरी सुद्धा चालते, काही हरकत नाही। त्याच्या पुढे चालू राहू देऊ शकतो कारण इथपर्यंत निषिद्ध काळ आहे। पण जर तुम्हाला एवढ्या मध्यरात्री शिवलीलामृत शक्य नसेल तर शिवलीलामृत मधील 11वा अध्यायाचं सुद्धा या वेळेमध्ये तुम्ही पठण करू शकता किंवा जी कोणती सेवा असेल, स्तोत्र मंत्र महादेवांचे तुम्हाला येत असतील त्या सेवा तुम्ही केल्या तरी सुद्धा चालतील किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा या वेळेमध्ये मनोकामना तुमच्या मनामध्ये ठेवून तुम्ही जप केला तरी सुद्धा चालतात। पण प्रथम आपण जाणून घेऊया महाशिवरात्री दिवशी प्रदोष काळात व निषिद्ध काळात शिवलिंगावरती अभिषेक म्हणजेच पूजा व रुद्राभिषेक कसा करायचा हे प्रथम जाणून घेऊ आणि नंतर शिवलीलामृत पारायण 1 दिवसाचे कसे करावे ते जाणून घेऊ। व्हिडिओ थोडा मोठा होईल पण माहिती मी संपूर्ण देण्याचा प्रयत्न करत आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी उठून अंघोळ करून आपल्या घरातील देवी देवतांची पूजा करणे, घरामध्ये शिवलिंग असेल तर निश्चितपणे शिवलिंगांचीही पूजा करणे, पूजा करून झाल्याच्या नंतर शिवालयामध्ये जाऊन शिवांची पूजा करणे हे फार महत्त्वाचं आहे। जिथे शिवमंदिर असेल तिथे तुम्ही शिवमंदिरामध्ये जावे आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करावी की आजपासून आजीवन शिवरात्रीच्या उपवासाचा संकल्प घेत आहे आणि हे शंभू महादेव तुमची इच्छा असेल, मनोकामना असेल, महादेवांच्या समोर शिवपिंडी समोर उभे राहून तुम्हाला तिथे सांगायचं असते। महादेवाला जाताना तुम्ही दूध मिळेल तर दूध किंवा बेलपत्र, बेलाचे फळ, पांढऱ्या रंगाची फुले हे तुम्ही घेऊन जाऊन महादेवांच्या पिंडीवरती ते तुम्हाला अर्पण करायचे असतात। त्याचा अनंतपटीने पुण्यफल हे इतर दिवशी वाहिले जाणाऱ्या बेलपत्र किंवा पांढऱ्या रंगाचे फूल त्याच्या अपोजिट शिवरात्रीच्या दिवशी वाहिले जाणारे पांढऱ्या रंगाचे फूल असेल, दुधाचा अभिषेक असेल किंवा बेलपत्र असेल, शतकोटी जन्माचं पुण्य या एका दिवसामध्ये वाहिल्या जाणाऱ्या पदार्थामुळे निश्चितपणे मिळते। त्यामुळे आवश्यकपणे शिवमंदिरामध्ये जाणे आणि शिवावरती म्हणजे शिवलिंगावरती दूध असेल, दही, दूध किंवा पंचामृत असेल ते वाहण्याचा प्रयत्न करू। पांढऱ्या रंगाच्या फुलाला विशेष महत्त्व या दिवशी देण्याचा प्रयत्न करा। हे करून झाल्याच्या नंतर तुम्ही दिवसभरामध्ये जो तुमचा गुरुमंत्र असेल त्याला तुम्ही जप आवश्यक केला पाहिजे। त्याच्यानंतर जो मंत्र महादेवाचा असेल, आता ओम नमः शिवाय या पंचाक्षरी जो मंत्र आहे तो मंत्र जप करू शकता। याच्यामध्ये तुम्ही नमः शिवाय किंवा शिवाय नमः शिवाय हा मंत्र जप करू शकता। आता प्रदोष काळामध्ये या दिवशी तुम्ही संध्याकाळी परत एकदा आंघोळ करायची असते। आंघोळ करून झाल्याच्या नंतर घरातल्या शिवलिंगावरती तुम्ही जल किंवा जलमध्ये जे तुम्ही पात्र ठेवलेले त्याच्यामध्ये पाणी, घरातील देवी देवतांना दिवा, अगरबत्ती आवश्यकपणे तुम्हाला करायची असते। आता उपाय काय आहे तर संध्याकाळ होण्यापूर्वी काही वस्तू आहेत त्या तुम्ही नियोजन किंवा त्या वस्तू अगोदर तुम्ही अवेलेबल करून घ्या आणि मग त्या वस्तू कोणत्या असतात जे तुम्हाला शिवपूजनामध्ये आता रात्रीच्या तुम्हाला शिवरात्रीच्या रात्री जे तुमच्या घरामध्ये शिवलिंगावरती पांढऱ्या रंगाची फुले हे तुम्हाला घरी येताना घेऊन यायचे आहेत।
धोत्रेचं फूल जर भेटलं तर खूप उत्तम विधान असं सुद्धा आहे की कमीत कमी 8 कमळाची फुले हे तुम्हाला शिवलिंगावरती व्हायचे असतात। तसेच खास करून निळ्या रंगाच्या कमळाला या दिवशी अत्यंत विशेष असं महत्त्व आहे। पण या शिवरात्रीच्या रात्री असतं बरं का। पण निळ्या रंगाचं कमळ हे सर्वत्र मिळणार नाही, तर पांढऱ्या रंगाचं कमळ चालेल, लाल चालेल। जे कमळ मिळेल कमीत कमी 8 कमळ तुम्ही तुमच्या घरी येताना घेऊन या आणि हे कमळ तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगावरती रात्री व्हायचे आहेत। जर तुम्हाला कमळ मिळाले नाही तर धोत्रेचं फूल मिळाले तर तुम्ही अर्पण करा। तेही नसेल तर पांढऱ्या रंगाचं फूल कोणतेही चालेल, ते तुम्ही आणण्याचा आवश्यक प्रयत्न करा। 3 पानाचे बेलपत्र, तेही पूर्ण पाने कुठेही कट झालेली नसावीत, होल किंवा छिद्र पडलेली नसावी। 3 पानांचेच बेलपत्र हे शिव महादेवांच्या पिंडीवरती तुम्ही व्हायला पाहिजे। याचबरोबर तुम्हाला येताना आणायचा आहे डाळिंब। 1 डाळिंब आणायचा आहे। हे कशासाठी तर त्याचा तुम्हाला काढायचा आहे रस आणि या रसाचा करायचा असतो अभिषेक। त्याचबरोबर तुम्हाला आणखीन एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे, ते आहे उसाचा रस। हा उसाचा रस येताना तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे। रात्रीच्या प्रहारामध्ये शिवपूजन करताना तुम्ही डाळिंबाच्या रसाने आणि उसाच्या रसाने शिवपिंडीवरती घरातले अभिषेक हे करणार आहे। त्याच अनुषंगाने घरातील शिवपिंडीवरती कमळ असेल किंवा धोत्रेचं फूल असेल किंवा पांढऱ्या रंगाचं फूल असेल, हे सुद्धा तुम्ही या रात्रीच वाहणार आहात। त्याच्यानंतर रात्रीच्या प्रहारामध्ये तुम्ही 11 वाजता तुम्हाला शिवपूजनाला बसायचं असेल। रात्री 11 वाजता तुम्ही घरातल्या महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक म्हणजेच आपल्याला या दिवशी आवर्जून रुद्राभिषेकाला सुरुवात करायची असते। आता अभिषेक कसे करतात तर अभिषेक तुम्ही दूध घेऊन करू शकता, पाण्यानेही करू शकता। अभिषेक करताना तुम्ही रुद्रपाठ हा तुमच्या यूट्यूबवरती लावून ठेवला तरी चालेल, म्हणजे यूट्यूबवरती रुद्रपाठ लावा। जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही स्वतः करा। अभिषेक करताना रुद्रपाठ करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता आपल्याला प्रथम संकल्प करायचा आहे। हातावरती पाणी घेऊन शंभूला महादेवांना सांगा की आज मी रात्री पठण करणे म्हणजे शिवलीला अमृत असेल, स्तोत्र मंत्र जे काही तुम्ही पठण करणार आहे ते। नंतर अभिषेक शिव महादेवांचे पिंडीवरती करणार आहे आणि आता यथाशक्ती जे काही मला सामग्री उपलब्ध झालेली आहे त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये डाळिंबाचा रस असेल, उसाचा रस असेल, तीळ सुद्धा थोडे घेण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे आणि पांढरी फुलं सुद्धा अर्पण करायची आहेत। तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत ते सांगून तुम्ही हा अभिषेक करत आहात असा संकल्प हातामध्ये पाणी घेऊन शिवलिंगासमोर तो संकल्प सोडायचा आहे, पाणी सोडायचं आहे। आणि तुमचा संकल्प पूर्ण झाल्याच्या नंतर महादेवांचे सर्वप्रथम पूजन करायचे असते। म्हणजे तुम्हाला उदबत्ती, तुपाचा किंवा तिळाचा दिवा हा महादेवांना ओवाळून तिथे अभिषेकाला नंतर सुरुवात करायची आहे। पाणी असेल तर पाणी, दूध असेल तर दूध आणि आपल्यापाशी यूट्यूबला रुद्रपाठ चालू ठेवावा आणि शिवलिंगावर दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करावा व शिवलिंगावर चमच्याने आपण पाणी पूर्ण घालत राहावे। जर गळती असेल तर गळतीने पाणी चालू ठेवावे। रुद्रपाठ होईपर्यंत हा अभिषेक पूर्ण होईल। नंतर महादेवांचे शिवलिंग स्वच्छ कपड्याने पुसून झाल्यानंतर त्या शिवलिंगावर तीळ, अक्षदा आपण जशी शिवमूठ वाहतो तशी व्हायची आहे। नंतर शिवलिंगावर त्रिपुंड चंदन लावायचे आहे। तर हे घरातील शिवलिंगापाशी रात्री आपल्याला करायचं आहे आणि महादेवाला उसाच्या रसाचा, डाळिंबाच्या रसाचा अभिषेक करत आहे असे आपल्या मनोमन परत एकदा त्या रसाचा अभिषेक करायचा असतो। तो अभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ करून पुसून घेऊन त्रिपुंड परत लावायचा आहे आणि परत एकदा पूजाही करायची असते। हे करून झाल्यानंतर जे तुम्ही बिल्वपत्र घेऊन आलेले आहेत ते तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे असते। बिल्वपत्र अर्पण करताना तुम्ही नमः शिवाय म्हणत तुम्ही अर्पण केले तरी सुद्धा चालते। तुम्ही जे 8 कमळ आणलेले आहेत किंवा पांढरी फुलं असेल किंवा धोत्रेचे फूल असेल जप करत अर्पण करावे। या उपायामुळे कोणतीही तुमची इच्छा आकांक्षा असेल ते शिवशंभू महादेव या रात्री निश्चित पूर्ण करतात। त्याचबरोबर ज्या साधकाला रुद्राक्ष धारण करायचा आहे अशा साधकाने या रात्री रुद्राक्ष आवश्यकपणे धारण करावा। आता आपण जाणून घेऊया शिवलीलामृत पारायण कसे करायचे।
या महाशिवरात्रीच्या पर्वावर रुद्राभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते ती म्हणजे शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणं. एक दिवसामध्ये 1 वेळा किंवा 2 वेळा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एक पारायण करायचं असेल तर ते करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पारायण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल अशी पद्धत मी सांगणार आहे. खूप काही अवघड नियम नाही, पूजा मांडणी नाही, काहीच नाही. उपवास असेल किंवा नसेल तर अगदी सगळी माहिती देणार आहे. म्हणजे देवाचं देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत आणि यांचा वेद पुराणामध्ये देखील आपल्याला सापडतो. मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकटे हे असतात. याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी, आपले जीवन सार्थक व्हावे यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि या शिवरात्रीच्या पर्वावर या पवित्र काळामध्ये शिवलीलामृत या पोथीचं पारायण करावे. शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत. या 15 अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची जी उत्तर आहेत, ज्या समस्यांची उत्तरे आहेत ती मिळू लागतात. आता महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकरात लवकर सकाळी हे पारायण करण्याचा प्रयत्न करा. पण काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणे शक्य झालं नाही तर दुसरी उत्तम वेळ आहे ती आहे म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळ. म्हणजे काय, जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 45 मिनिटे किंवा 1.5 तास अगोदर सांगायचं झालं तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याची जी वेळ असते ना त्या वेळेला आपण हे पारायण करू शकतो. आता हे उत्तम वेळ मानली जाते, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचं पारायण करू शकता. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला निश्चित काळ जर शक्य झालं तर सोन्याहून पिवळा आहे आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. निश्चित काळ म्हणजे संध्याकाळी. जर 2 पारायणे सुद्धा या एका दिवशी किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला झाले ते सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. यासाठी कोणतेही बंधनं नाही आहेत. हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीलामृत हा ग्रंथ मात्र असायला हवा. आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्याकडे PDF वगैरे काही असेल तर त्यामध्ये तुम्ही वाचून हे पारायण तुम्ही करू शकता. आता पारायण करण्यासाठी तुमच्या देवाघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. शक्य होईल तर पांढरे वस्त्र घालायचे आहेत आणि पारायणाला बसायचं आहे. ज्यांना उपवास असेल तरी सुद्धा चालतं किंवा ज्यांनी उपवास केलेला नाहीये महाशिवरात्रीचा त्यांना सुद्धा इच्छा असेल तर ते हे जे पारायण आहे ना ते करू शकतात. काही हरकत नाहीये. तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला पाठ, चौरंग किंवा ग्रंथ ठेवण्याचा जो स्टँड असतो त्यावर एक वस्त्र अंतरायचं आहे आणि तुम्हाला ग्रंथ त्याच्यावरती ठेवायचा आहे. सुरुवातीला ग्रंथाचं पूजन करायचे, देवासमोर दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे. पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे. आणि सुरुवातीला संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे. पहिल्या अध्यायापासून एकाच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये कोणाशी न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहेत त्याचं वाचन करायचं आहे. आणि मग जेव्हा आपण हे पूर्ण अध्याय करतो तेव्हा आपण या शिवलीलामृताचा एक पारायण असं म्हणू शकतो. मग हे पारायण झाल्यानंतर ती पोथी परत तिथे जागेवर ठेवायची. परत पूजा, काहीतरी नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य तुम्ही फळाचा, काहीतरी गोडाचा, दूध साखरेचा, पेढ्याचा, कशाचाही दाखवू शकता. किंवा तुम्ही उपासाचा काही बनवलं असेल आणि ते तुम्ही उष्ट जर केलेलं नसेल तर त्याचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची, देवाची पोथीची आरती करायची आणि त्यानंतर आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचं आहे. याप्रमाणे तुम्हाला जर एक पारायण करायचं असेल तर एक करू शकता किंवा 2 करायचे असतील तर सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 असं करू शकता किंवा 3ही करू शकता. सकाळ, संध्याकाळ आणि मध्यरात्री निषिद्ध काळात याप्रमाणे 3ही वेळेस सुद्धा तुम्ही 3 पारायण करू शकता. बघा, तुम्हाला जर झेपत असेल, तुमच्या शरीराला जर जमत असेल तर सकाळचं पारायण असेल
तर ते तुम्ही न खाता पिता वगैरे केले, कारण लवकर शक्य झालं तर आपण एवढ्या सकाळी काही खात नाही, तर अतिशय उत्तम आहे सकाळचं पारायण. पण जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल, मध्यरात्री निषिद्ध काळात करणार असाल, तर आपले फराळ जे पदार्थ आहेत ते खायचे आणि त्याच्यानंतर आपण हे पारायण केलं तरी सुद्धा चालतं, काही हरकत नाही. आणि ज्यांना उपवास नाही आहे त्यांना सुद्धा पारायण करण्याची जर इच्छा असेल ना, तर सात्विक जेवण म्हणजेच कांदा लसूण न टाकता जे काही वरण भात भाजी पोळी आहे ते बनवायचं आणि ते खायचं, आणि ते खाऊन सुद्धा तुम्ही हे पारायण केलं तरी सुद्धा चालतं. शेवटी काय बघा, आपला भक्तिभाव आपली खरी श्रद्धा महत्त्वाची आहे. भले तुम्ही उपवास केलेला असेल किंवा काही कारणाने तुम्हाला ते करणं झालं नसेल तरी सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. आता पारायणाचं उद्यापन कसे करावे हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर आरती वगैरे केली की नैवेद्य दाखवलेला आहे ना, तर हेच उद्यापन आहे. विशेष असं वेगळं कोणतंही उद्यापन वगैरे करण्याची गरज या पारायणाला नाहीये. तर या प्रकारे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करू शकता. आणि काही कारणाने जर शक्य नाही झालं तर शिवलीलामृतातील 11वा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला वाचणं शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही त्याचं वाचन केलं तरी सुद्धा चालू शकतं. जर शक्य झालं तर मी तुमच्यासाठी 11वा अध्याय याचा व्हिडिओ या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करेल. आता या दिवशी नियम काय आहेत ते थोडक्यात जाणून घेऊयात. या दिवशी काळे कपडे तुम्ही घालू नका. शक्य झालं तर फेंट कलरचे आणि आवर्जून पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर अतिशय उत्तम आहे. दुसरं म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी त्यांनी कांदा लसणाचा वापर या दिवशी अजिबात करायचा नाहीये. तसेच सात्विक जेवण बनवा, नॉनव्हेजचा तर विशेष नाही. या महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करा. या दिवशी आपण घरचं खा, म्हणजेच काय तर दुसऱ्याच्या घरचं खाऊ नये, म्हणजेच परान्न घेऊ नका किंवा विकत असलेले चिप्स वगैरे या दिवशी खायच्या नाहीयेत. घरी जे काही तुम्ही साबुदाणा रताळे वगैरे आहे ते करून उपवासासाठी बनवू शकता. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे. व ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करून त्यांच्या हातूनही या सेवेचा लाभ व्हावा ही विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.